नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एका नवीन विषयावरती या ठिकाणी बोलणार आहोत, जो आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे जीवन जगण्याची कला. आर्ट ऑफ लिव्हिंग असं आपण त्याला म्हणतो. खरं तर प्रत्येकालाच जीवन मिळतं, परंतु प्रत्येकाला ते जीवन कलेनं आणि अत्यंत आनंदानं जगताच येतं असं नाही. बरीच माणसं हे जीवन म्हणजे बोझ समजतात आणि जीवनातला आनंद कधीच न घेता कहाँ गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं अशा प्रकारे आले तसे गेले या प्रकारचं जीवन जगताना दिसतात. परंतु खरा माणूस जो असतो तो जीवन देखील एक कला समजून जीवनाकडे सकारात्मक आणि आनंदाच्या दृष्टीने पाहून एक अत्यंत आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे की आयुष्याला जीवन म्हणतात. आयुष्याला काय म्हटलं जातं? जीवन म्हटलं जातं, कारण जीवन म्हणजेच पाणी. आपल्याला माहिती आहे की जीवन या शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो? पाणी होतो. आणि ज्याप्रमाणे पाणी सतत वाहत राहतं तसं माणसाचं जीवन देखील सतत वाहत राहिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की पाणी जर एकाच ठिकाणी अडून राहिलं अनेक दिवस तर त्याचं डबकं बनतं आणि त्या डबक्यामधच्या त्या पिण्यालायकही राहत नाही. त्या पाण्याचा दुर्गंध सुटतो आणि त्या पाण्यामध्ये किडे जीवजंतू जन्माला येतात असं आपण अनेक वेळेस बघितलेलं आहे. माणसाच्या जीवनाचं देखील असंच आहे. त्याचं जर जीवन सतत वाहत राहिलं तरच ते जीवन त्याला आनंदानं जगता येतं. जीवनाला जर त्यानं ब्रेक दिला चिंतेचा तर मला असं वाटतं की त्याला खऱ्या अर्थानं ते जीवन जगता येत नाही. आणि म्हणून आयुष्याला जीवन पाण्याची उपमा आपण जे दिलेली आहे तर पाण्याबरोबर जर आपण तुलना केली तर अगदी बरोबर आहे. पाणी जसं सतत वाहत राहतं तसं माणसानं देखील आपलं जीवन सतत वाहवत ठेवलं पाहिजे, सतत आनंदानं ओसंडून वाहिलं पाहिजे. आणि म्हणून जीवन एक प्रचंड मौज आहे. जीवन काय आहे तर जीवन एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा कधी येत नाही आणि तृप्तीही कधी होत नाही. जीवनाचं वैशिष्ट्य काय आहे? तुम्ही जर त्या जीवनाचा भरपूर आनंद घेत राहिलात तर कितीही आनंद घेत राहिलात तरी त्याचा कंटाळा येत नाही आणि माणसाला त्याची तृप्तीही कधी होत नाही. माणूस अतृप्तही राहतो. परंतु अतृप्तीमध्ये देखील आनंद मिळवण्याचा दृष्टिकोन जर तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं की पण माणसाला जीवन जगण्याचा कधीच कंटाळा येत नाही. म्हणून तर आपल्याकडं मराठी गीतांच्या मधनं सांगितलं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जीवन सोडून जाण्याचा, जीवनातून पलायन करण्याचा, आत्महत्येत करण्याचा विचार काही लोक करतात. ते खरे तर या जीवनाकडं भित्रेपणानं पाहताना आपण पाहतो. परंतु असं न करता या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावं. इतकं हे जीवन अत्यंत महत्त्वाचं जीवन आहे. संतांनी तर सांगितलं की कित्येक जन्म घेतल्याच्या नंतर आपल्याला हा मानवाचा देह प्राप्त झालेला आहे. आणि हा देह कशासाठी प्राप्त झालेला आहे तर सच्चिदानंद पदवी घेणे अशा प्रकारचा उल्लेख संत करतात. परंतु कमीत कमी आपल्याला भौतिक जीवनात का असेना परंतु आनंदानं ते जगता आलं पाहिजे आणि हे जगणं देखील एक प्रकारची कलाच आहे. मी तर असं म्हणेन की जे जीवन आपल्याला वाट्याला आलेलं आहे ते आनंदानं जगणं, त्या जीवनातला रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणालो मी की जे जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आनंदानं जगता आलं पाहिजे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मॅचिंगचा चप्पल नाही आहे म्हणून एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली. पण तिनं हा विचार केला असता, सकारात्मक विचार केला असता की अरे मला मॅचिंगची नसली तर काय फरक पडतंय, चप्पल तर माझ्या पायाला आहे. दुसऱ्या असा एक व्यक्ती आहे की ज्याच्या पायाला चप्पलच नाही आहे आणि ज्याच्या पायाला चप्पल नाही त्यांना असा विचार करायला हवा की अरे मला चप्पल नसली म्हणून काय झालं, पलीकडच्या माणसाला तर पायच नाही आहे. ज्याला पाय नाही आहे त्यानं हा विचार केला पाहिजे की मला पाय नसले तर काय हरकत आहे, पलीकडच्या माणसाला तर डोळेच नाहीत, पाय नसले तरी मला हे जग दिसतंय, त्याला डोळे नसल्यामुळं त्याला तर जगही पाहता येत नाही आहे.
म्हणजे ही एक प्रकारची आपल्या जीवन जगण्याची सकारात्मक दृष्टी बाळगणं म्हणजे एक प्रकारची कलाच आहे. नाही तर भरपूर आपल्याकडे असताना देखील त्याच्याकडं अपूर्णतेनं पाहणं आणि जीवनाकडं निरस पद्धतीनं ते जगणं हे मात्र एक प्रकारचा गुन्हाच आहे असं मला असं वाटतं. म्हणून की आपल्या वाट्याला जे जीवन आलंय ते आपण आनंदानं जगलं पाहिजे. त्या जीवनातला रस आपल्याला घेता आला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही बाबीकडं आपल्याला दोन दृष्टिकोनातनं पाहता येतं, एक सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनातनं. जीवनातला रस घेणं म्हणजे जे जे काही आपल्या वाट्याला आलंय ते त्याच्यातला आनंद आपण मिळवत राहायचं आणि जे आपल्या वाट्याला आलं नाही त्याच्याबद्दल रडत बसायचं नाही. त्याच्यासाठी वाटलं तर लढावं आपण की आपल्याला हे कसं मिळवता येईल, पण रडून काहीही उपयोग होत नाही. जे आयुष्य आपल्या वाट्याला आलंय त्याच्यातला रस मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जीवनामध्ये सुगंध देखील असू शकतो. मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बघा, मोराला चांगला पिसारा दिलेला आहे, चांगले पाय दिलेले नाही आहेत. मला चांगले पायच का दिले नाही आहेत म्हणून मोर कधीही पाय आदळत बसलेला नाही आहे. पिसारा हा आपल्या आयुष्यातला सुगंध आहे आणि त्या सुगंधाचाच वापर तो ढग जमून आले की पिसारा फुलवतो आणि तो आनंदानं जीवन जगतो. तुम्हाला मी सांगितलं की कोकिळेला कलर काळा दिलेला आहे पण कंठ सुमधुर दिलेला आहे. कोकिळा कधीच रडत बसली नाही की मला काळाच कलर का दिला, मला काळाच कलर का दिला. असं रडत बसली असती तर तिचं जीवन निरस झालं असतं. पण ती न रडता आपला दिला गेलेला जो निर्मात्यानं सुमधुर कंठ आहे, वसंत ऋतू आला की त्या कंठातनं सुमधुर गीत गात राहते, आवाज काढते आणि स्वतः तर आनंदी होते पण या जगाला देखील आनंदी बनवण्याचं काम ती करते. म्हणजे सुगंध या कोकिळा देखील आपल्या आयुष्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला मी तिसरं उदाहरण सांगितलं होतं की सशा इतकी ठणकता सशाला कासवा इतकी ठणकता मिळालेली नाही आहे आणि कासवाला सशासारखी चपळता मिळालेली नाही आहे. म्हणून ससा काही मला ठणकता मिळाली नाही म्हणून रडत बसलेला नाही आहे. निर्मात्यानं जी काही आपल्याला चपळता दिलेली आहे त्या चपळतेचा वापर करतो. तो सुसाट वेगानं धावतो इवल्याशा पायानं आणि सगळ्या जगाला त्याचं धावणं बघून आनंद देण्याचं काम करतो. आपण देखील आपल्या वाट्याला जे काही जीवन आलेलं आहे त्याच्यातले चांगुलपण सकारात्मक बाबींकडे बघून जर त्या जीवनातला सुगंध शोधला आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण जीवन जगत गेलो तर मला असं वाटतं की एक अर्थानं आपण जीवन परिपूर्ण पद्धतीनं जगू शकतो. आणि हे जगत असताना केवळ आपल्यापुरतं ते न जगता सर्वांना आनंद देत जीवन जगता आलं पाहिजे. साडी गाडी आणि म्हाडी, नोकरी छोकरी आणि टपरी, बाल्या बाल्याची मायन बाली, राहायला 10 बाय 10ची खोली इतकं संकुचित जीवन न जगता आपणही आनंद घ्यावा आणि इतरांना देखील आपल्याला आनंद देता आला पाहिजे. म्हणून संत म्हणाले की अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. या तिन्ही लोकांमध्ये मला आनंद निर्माण करायचा आहे. संत म्हणाले आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. या पद्धतीनं आपल्याला जीवन जगत असताना स्वतः तर आनंद घ्यायचाच आहे परंतु जगाला देखील आपल्याला तो आनंद देता आला पाहिजे. असं जर जीवन आपण जगलो तर मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं त्या जीवनाला परिपूर्णता आल्याशिवाय राहणार नाही आहे. आपल्याकडं काय होतं, आपण काय करतो माहिती आहे का की आपल्याकडे हे जे जीवन आपल्याला भेटलेलं आहे ते जीवन आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत त्याचं मूल्य जगणाऱ्याच्याही लक्षात येत नाही आहे आणि आजूबाजूच्या लोकांच्याही लक्षात येत नाही. आणि मग माणूस एकदा आपल्यात निघून गेला की मग मात्र आपण असं म्हणत असतो सरणावरचं प्रेत भडभडा जळतं, सरणावरचं प्रेत भडभडा जळतं, सरणावरचं प्रेत भडभडा जळतं, मेलेल्याचं महत्त्व तेव्हा जगणाऱ्यांना कळतं. आपण पाहतो अनेक वेळेला की एखादा माणूस मेला की स्मशानामध्ये त्याला जाळायला म्हणा पुरायला माणसं गेली घेऊन की मग तिथं गेल्यानंतर म्हणतात माणूस फारच चांगला होता. खरोखरच आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात आलं नाही पण खरंच गुणी माणूस होता. पण कधी म्हणतो आपण, तो आपल्यातनं निघून गेल्याच्या नंतर तो भडभडा जळायला लागला. म्हणून तर कवी म्हणाला सरणावरचं प्रेत भडभडा जळतं आणि मेलेल्याचं महत्त्व तेव्हा जगणाऱ्यांना कळतं. मला असं वाटतं की एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर या प्रकारचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही आहे. जब चिडिया चुग गई को खेत असं म्हटलं गेलेलं आहे हिंदीमध्ये की अब क्या पश्चाताप कर जब चिडिया चुग गई खेत. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे जेव्हा वेळ आपल्या हातातनं निघून गेलेली असते. म्हणून जोपर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे
तोपर्यंतच आपल्याला त्या जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद घेता आला पाहिजे. जीवनामध्ये व्यंग्य तर आहेतच बघा. जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी व्यंग्य आहे, दुःख आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत. परंतु या जगामध्ये ज्या ज्या माणसांची पुतळे तयार झाले, ज्या ज्या माणसांना आपण महापुरुष म्हटलेलं आहे, ज्यांना नंतर आपण ईश्वराची उपमा दिलेली आहे, ह्या सगळ्या माणसांच्या जीवनामध्ये संकटांचे डोंगर उभे राहिले होते, अडचणींचे काटे त्यांच्याही मार्गामध्ये अंतरले गेले होते. परंतु अडचणींच्या काट्यावरती आणि संकटांच्या डोंगरावरती पाय देऊन ही माणसं सतत चालत राहिली आणि शेवटी त्यांनी यशाचं शिखर गाठलं. आणि मग ज्यांनी अडचणींचे डोंगर आणि संकटांचे काटे अंतरले होते, त्याच लोक पुष्पहार घेऊन त्या यशस्वी झालेल्या माणसांचा सत्कार करण्यासाठी पहिल्या रांगेमध्ये पहिल्या स्थानावरती उभी असतात. आणि म्हणून मी अनेक वेळेस तुम्हाला सांगितलं की असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही व्यंग्य आलेलं आहे, त्या व्यंग्यावर देखील आपल्याला मात करता आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आज संगणकाच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारे जो माणूस आहे, तो शरीरानं व्यंग्य आहे. म्हणजे शरीराला व्यंग्य असलं तरी चालतं, पण माणूस मनानं त्या व्यंग्य असता कामा नये. म्हणून मी नेहमी सांगत आलोय आपल्याला की माणसातनं पहिल्यांदा माणसाचा पराभव कुठं होतो? मनामध्ये होतो, रणामध्ये नंतर होतो. म्हणून आपण मनानं खचायचं नाही आहे. माझ्याकडे हे कमी आहे, मग मी गरीबच आहे, माझ्याकडं सौंदर्य नाही आहे, माझ्याकडं सत्ता नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, अशा प्रकारचा नकाराचा पाडा आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही वाचायचा नाही आहे. व्यंग्य संकट, व्यंग्य याचा अर्थ कमीपणा जो कोणता असेल, मग ते शारीरिक असेल, आर्थिक असेल की आणखीन कुठलाही असेल, तर त्याच्याबद्दलचं दुःख बाळगून आलेलं वाट्याचं जीवन दुःखामध्ये लोटून न देता व्यंग्यावर मात करा. व्यंग्याकडे देखील हास्य नजरेनं पाहून त्याला पचवा आणि त्याच्यातनं आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. जीवनातल्या प्रत्येक व्यंग्य बाजूला सारून महत्वाकांक्षेचे अमृत प्यायचं असतं. महत्वाकांक्षेचं अमृत प्यायचं असतं आणि जिद्दीची नौका व प्रयत्नांची वले करून ध्येयाच्या किनारी जायचं असतं. असा विचार या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जीवन निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. आणि म्हणून छान आयुष्य आहे, लहान आहे म्हणायचं, त्याच्यामध्ये फार कमतरता आहे, व्यंग्य आहे म्हणून रडत बसायचं नाही. तर या आयुष्याकडे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टिकोनानं पाहून आपल्याला हे जीवन जगता आलं पाहिजे. जीवनात प्रयत्न महत्त्वाचा आहे. जीवन जगत असताना देरे हरी पलंगावरी ठेविले आनंदे तैसेचे राहावे, एक वेगळ्या मानसिकतेमध्ये संतांनी लिहिलेला हा अभंग आहे. परंतु त्याला इथं आपल्याला एवढ्या पुरता अर्थ घ्यायचा आहे की जसं मिळालं तेवढ्यातच समाधान मानून आपण आपलं जीवन गोठवून ठेवायचं नाही आहे, तर जीवनामध्ये सतत प्रयत्न करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जीवन जगताना. कारण असं म्हणतात की प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ, असं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. संत तुकाराम महाराज म्हणाले की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. जगातली कुठलीच गोष्ट जर आपण प्रयत्न केली तर ती असाध्य नाही आहे. आणि त्यासाठी आपल्याला जीवनात जर खऱ्या अर्थानं यशस्वी व्हायचं असेल, जीवन खऱ्या अर्थानं जगायचं असेल, तर प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा ना, साधारण दगड रस्त्यावर पडून राहतात, पण त्याच्यावर जर क्रिया केली तर त्यातून मूर्ती किंवा माइलस्टोन तीच दगडं बनवली जातात. जी दगडं म्हणतात की नको नको मला छन्नीचा मार सहन होत नाही, मी काही हा मार सहन करणार नाही आहे, ती दगडं काय होतात, शेवटी पायरीला तरी बसतात त्या मंदिराच्या, किंवा रस्त्यावर अशीच मोकळी उन्हाळ पडून राहतात. परंतु जी दगडं स्वतःच्या वरती प्रक्रिया करून घेतात ती मात्र मंदिरात देवाऱ्यावर मूर्ती म्हणून बसवली जातात आणि त्यांची
पूजा केली जाते, त्यांच्यावर दही दूध तुपाचा अभिषेक केला जातो. माणसं आज जी आपल्याकडे महापुरुष म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो, त्यांनी देखील आपल्या आयुष्याला असे छन्नीचे वेगवेगळ्या प्रकारचे घाव सोसलेले आहेत. आणि म्हणून तर आज आपण त्यांची उदो करतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या दगडाचं उदाहरण तशा प्रकारचा या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जीवन जगत असताना या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो. बरीच माणसांचं ध्येय काय असतं, तर मला खायला चांगलं, प्यायला चांगलं, राहायला चांगलं मिळालं. मी यापूर्वी म्हणालो साडी गाडी आणि माडी एवढ्यापुरतं मी जगतोय, खाण्यासाठी मी जगतोय की जगण्यासाठी खातोय, हा पहिल्यांदा प्रश्न मी माझ्याच मनाला विचारला पाहिजे. हा प्रश्न कुणाला विचारला पाहिजे, तर मी माझ्याच मनाला प्रश्न विचारला पाहिजे की मी कशासाठी जगतो आहे. जर या प्रश्नाचं उत्तर आपणच आपल्याला दिलं तर मला असं वाटतं की जगण्याची कला आपल्या अवगत होऊ शकते आणि आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो. याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याकडं काय झालं तर म्हणतात ना, आपलं कसं झालेलं माहीत आहे का, एका इंग्रजीमधल्या ओळी तुम्हाला आठवत असतील. आपलं कसं झालं आहे की वेअर इज द लाईफ, वेअर इज द लाईफ वी हॅव लॉस्ट इन लिव्हिंग. याचा अर्थ काय आहे, जीवन आहे कुठे, आपण ते जगण्यातच हरवलं आहे. जीवन कुठं आहे, तर ते आपण जगण्यामध्येच हरवून टाकलेलं आहे. आपण जगण्याची चिंता करत बसतो आणि तीही आजची नाही, उद्याची नाही, या पिढीची नाही, 10 पिढ्याची आपण चिंता करत बसतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, चिंता आणि चिता हे 2 शब्द आहेत. चिता याचा अर्थ काय, माणसाला जाळण्यासाठी जी लाकडाची रचली जाते तिला चिता म्हणतात. आणि चिंता या दोन्हीमध्ये केवळ एका अनुस्वाराचा भेद आहे. परंतु एका विद्वानाला किंवा आपल्यासारख्याला विचारलं की चिंता बरी का चिता बरी, तर खरा माणूस ज्याला जीवन जगण्याची कला अवगत आहे तो असं म्हणेल की चिंतेपेक्षा चिता बरी. कारण चिता माणसाला एकदाच जाळते, परंतु चिंता माणसाला दररोज जाळते. आणि म्हणून चितेपेक्षा चिंता ही भयानक आहे. आणि तीच तर आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन बसतो. मग आपल्याला चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगता येईल. आपल्याला जर चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं असेल तर आपल्याला चिंतेला दूर लोटता आलं पाहिजे, हे की नाही. चिंता असावी, जरूर चिंता असावी, पण ती कशी चिंता असावी, काहीतरी चांगलं करण्याची चिंता असली पाहिजे. काहीतरी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते पुरं करण्यासाठीची चिंता असली पाहिजे. या ज्या महापुरुषांनी चिंता केली, महात्मा गांधींनी चिंता केली या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिंता केली की या देशातला दलित, वंचित, शोषित माणूस हा सन्मानानं जगला पाहिजे, त्यालाही माणूस म्हणून स्थान मिळालं पाहिजे. म्हणजे महापुरुषांची, संतांची चिंता ही मानव उत्थानासाठी असते. आणि आपण आपली चिंता मात्र खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं, तर खाण्यासाठी जगायचं याच्यापुरती आपण चिंता करतो. आणि म्हणून आपण सामान्य असतो आणि ते असामान्य असतात. खरं जीवन जगण्याची कला ज्याला अवगत झालेली आहे असा महामाणूस किंवा असा माणूस काय करतो, तर तो जगाची चिंता करतो. माऊलींनी पसायदानाबद्दल मी आता जे यूट्यूबवर काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की माऊलींनी जगाची चिंता वाहिली आणि जगाचं कल्याण व्हावं या प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. जरूर आपण चिंता करावी, पण ती कशी चिंता असावी, काहीतरी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते पूर्ण करण्याची चिंता आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. की आपल्या शरीराला व मनाला त्रास होईल एवढी बी चिंता करता कामा नये. चिंता जरूर असावी, परंतु आपल्याला झेपेल तेवढी चिंता आपण केली पाहिजे. असं महात्मा गांधींनी सांगितलेलं स्लोगन आहे. महात्मा गांधी म्हणतात चिंता असावी की काहीतरी चांगलं ध्येय डोळ्यापुढं ठेवून ते पुरं करण्यासाठी, परंतु आपल्या शरीराला व मनाला त्रास होईल इतकी ती असू नये, कारण त्यामुळे आपले ध्येयच आपण पुरे करू शकत नाही. हे मत राष्ट्रपिता महात्मा गांधींचं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. ही गोष्ट आपण लक्षाला घेतली पाहिजे. आपण अलीकडे चिंता करतो, कशाची चिंता करतो, आपल्याला सतत पैशाची चिंता असते. भौतिक सुखसुविधा आपल्याला कशा जास्तीत जास्त वाढवता येतील यासाठी आपण सारखी चिंता करत बसतो. परंतु आपण हा विचार करत नाही की जिंदगीभर कमाए हीरे होया मोती, जिंदगी भर कमाए हीरे होया मोती, क्या करे यारो कफन को जेब नहीं होती.
किती जरी आपण कमावलं तरी, केवढाही जरी आपण बंगला बांधला तरी संत म्हणालेप्रमाणे की कवडी नये रे सांगाती, आपल्या सोबतीला काहीही येणार नाही आहे. आणि आपलं घरदार, खरं तर हे शरीर आपल्याला कशासाठी दिलेलं आहे? मला वाटतं एका गाण्यामध्ये असं म्हटलंय की जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे शरीर, हे किरायाच्या घरात राहण्यासारखं आहे. ज्या दिवशी जो कोणी निर्माता असेल त्यानं आपल्याला चलो बुलावा आया आहे म्हटल्याबरोबर आनंदानं हे शरीर आपल्याला, शरीरातनं प्राण आपल्याला सोडता आला पाहिजे. इतकं चांगलं जगण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे. आणि ती केव्हा प्राप्त होईल? जर आपण चिंता करणं सोडून दिलं आणि नको तेवढ्या उचापती आपण जर, मला असं वाटतं की करण्याचं सोडून दिलं. हे आपल्या अंतिम सत्य आपल्या लक्षात आलं की आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. आणि किती जरी बंगले बांधले तरी त्या बंगल्यात काही आपल्याला जाळणार नाही आहेत. शेवटी आपल्याला हे सगळा बंगला सोडून आपल्याला निघून जावं लागणार आहे. संपत्ती कवडी नये रे सांगाती, कवडीसुद्धा आपल्या सोबती येणार नाही आहे. म्हणून तर मी म्हणालो की जिंदगीभर कमाई हिरे हो या मोती, क्या करे यारो कफन को जेब नाही होती. ज्या सरणावरती आपल्याला जाळलं जाणार आहे त्यासाठी आपल्या प्रेताला पांढरा कपडा गुंडाळला जाणार आहे आणि त्या पांढऱ्या कपड्याला काही पैसे ठेवण्यासाठी किसा नसतो. ही गोष्ट ज्यांना माहिती असते ती माणसं विनाकारण धनाची चिंता करत नसतात. आणि म्हणूनच त्यांना कशाची चिंता असते? मानव उत्थानाची चिंता असते. आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये चिंता असावी, पण एखाद्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून, एक विचार डोळ्यासमोर ठेवून असली पाहिजे. तरच आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन जगता येतं. खरं तर आपल्यापेक्षा अशिक्षित असणारे काही शिक्षित बी असतील, परंतु शेतकरी जे खऱ्या अर्थानं दिवसभर शेतामध्ये काम करतात आणि रात्रीला कुठलीही चिंता न करता उघड्या जागेवर घोरत त्यांना फार चांगली झोप आलेली आपण पाहतो, कारण त्यांना जीवन जगण्याची खरी कला कळालेली आहे. आणि आपण मात्र डनलपच्या गाद्यावर झोपून आपल्याला झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तेव्हा कुठं आपल्याला झोप येते. असं जर आपण जगत असू तर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्या लक्षात आलेला नाही आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जीवनात उणिवा असतील पण समाधान मानता आलं पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. असं सांगितले जातो एक किस्सा शेतकऱ्याचा की एका शेतामध्ये तो नांगरत होता आणि नांगरत असताना त्याला एक सोन्याचं कडं सापडलं. आणि कडं सापडल्याच्या नंतर त्यानं ते तसंच कडं सोडलं आणि पुन्हा नांगरणी सुरू केली. त्याचं नांगरणं चालूच होतं. तेवढ्यामध्ये कोणीतरी एक दुसरा माणूस आला आणि त्यानं बघितलं, अरे म्हणलं इथं तर सोन्याचं कडं दिसतंय. त्यानं ते सोन्याचं कडं उचललं आणि शेतकऱ्याच्या जवळ घेऊन गेला आणि म्हणाला, शेतकरी बाबा, हे सोन्याचं कडं तुमचं आहे का? त्यावेळेला शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. तो शेतकरी म्हणाला, त्या शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. तो काय उत्तर देतो बघा. तो म्हणतो, जे सापडतं ते आमचं नसतं, जे उगवतं ते आमचं असतं. या शेतातनं उगवलेलं जे पीक आहे, जे धान्य आहे, तेच माझ्या खऱ्या अर्थानं सोनं आहे. जे सापडतं ते आमचं कधीच नसतं. हे म्हणण्याला देखील जी दाणत लागते, अंतकरणातलं मोठेपण लागतं, हे मोठेपण कुठल्या पुस्तकांच्या मधूनच मिळतं असं नाही, तर जगण्यातला जो व्यवहार ज्याला कळाला, जगण्यातलं शहाणपण ज्याला कळालं, मला असं वाटतं की त्यालाच या पद्धतीचा विचार मांडताही येतो आणि जगताही येतो. असं आपल्याला त्या शेतकऱ्यासारखं वरचं जे मिळतं त्याच्याबद्दलची अपेक्षा न ठेवता, जे माझ्या कष्टातनं मला मिळणार आहे तेच माझं आहे, अशा प्रकारचा विचार कायिक वेग कैलास महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेला विचार आपल्या आयुष्यामध्ये जर आपण उतरविला आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण खऱ्या अर्थानं मार्गक्रमण केलं तर आपण खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला अवगत करून चांगलं जीवन जगू शकतो. म्हणून हिंदीमध्ये असं म्हटलंय कि जीवन एक तपोवन है, जीवन एक तपोवन है जिसमें समय, सेवा और सहिष्णुता की साधना करनी चाहिए. बर्नार्ड शॉचा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. पाश्चिमात्य विचारवंत बर्नार्ड शॉ काय म्हणतो? जीवन एक तपोवन है जिसमें समय, सेवा और सहिष्णुता की साधना करनी चाहिए, तभी मनुष्य का जीवन सफल बन सकता है. अत्यंत महत्त्वाचा विचार
बर्नार्ड शॉनी या ठिकाणी दिलेला आहे. माणसाला जीवन जगताना त्याचे सर्वोत्तम 2 गोष्टी त्यानं लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे कष्ट आणि दुसरं म्हणजे संयम. माणसानं जीवन जगत असताना 2 गोष्टी सतत लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे कष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम. कष्ट करण्यामुळं माणसाला भूक चांगली लागते व संयमानं काय होतं तर माणूस वाहावत जात नाही आहे. आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळातली माणसं कष्टापासनं परिश्रमापासनं दूर जायला लागलेली आहेत. कुठलंच कष्ट न करता मला भरपूर काही मिळालं पाहिजे ही मानसिकता अलीकडच्या माणसांच्यामध्ये आपल्याला दिसते आहे. संयम नावाची गोष्ट तर आपल्याकडं राहिलेलीच नाही आहे. कुठल्याच क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की संयम हा दिसतच नाही आहे. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार केले जात होते की उठल्याबरोबर आपण धरित्रीच्या पाया पडलं पाहिजे, कारण ज्या धरित्रीवर आता आपण दिवसभर त्या धरित्रीला पृथ्वीला तुडवणार आहेत, म्हणून तिचं दर्शन घेतलं पाहिजे, सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे, आईवडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे. लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण आपल्याकडे केला जात होता किंवा काही विधी केल्याच्या नंतर काही दिवसानंतर पती पत्नींनी एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. हे संयमाचे काही उदाहरण आपल्याकडे दिले जात होते, परंतु आता तसं नाही आहे. आपण पाहतो आहोत की लग्न जमलं तेव्हापासूनच हे पती पत्नी फोटो सेशनला पहिलेच जाऊन आलेले असतात आणि लग्नाच्या दिवशी उलट स्क्रीनवर सगळ्यांना आम्ही कसे कसे गेलो, कसे कसे उघडे नागडे फोटो काढले हे दाखवले जातात. म्हणजे संयम, अरे आयुष्यभर तर तुम्हाला एक दुसऱ्यांच्या सोबत राहायचंच आहे, परंतु जे काही नीती नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन जर आपल्याला काही दिवस करता येत नसेल तर मला असं वाटतं की अलीकडच्या काळात पशूंच्या मध्ये संयम आपल्याला दिसतो, परंतु माणसाकडं हा संयम आता उरलाय की नाही अशा प्रकारचा विचार निर्माण व्हावा अशी स्थिती निर्माण होते आहे. आणि माणसाला जर खऱ्या अर्थानं जीवन जगायचं असलं तर त्यानं 2 गोष्टी आयुष्यामध्ये जवळ केल्या पाहिजेत, त्या म्हणजे कष्ट आणि संयम. आणि अलीकडच्या काळामध्ये आज आपण तरुणांच्या बाबतीमध्ये देखील बघतोय की हा संयम दिसत नाही आहे. कुठंतरी कॉलेज शाळेच्या मुताऱ्यांच्यामध्ये नको ते चिन्ह काढलेले लहूचे असतात, नको त्या जोड्या लावलेल्या आपण पाहतो. बेंचेसवर लिहिलेलं असतं की आय लव्ह यू, बेंचवर सुद्धा लिहिलेलं असतं आय लव्ह यू. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आय लिव्ह लव अशा पद्धतीचं मैं मोहब्बत जीता हूँ अशा दृष्टिकोनातून आपण खरं तर जगलं पाहिजे. परंतु आय लव्ह यूच्या आपण पाठीमागा लागतो आणि आय लिव्ह लव जी मैं काय मोहब्बत जीता हूँ हे मात्र आपण विसरून जातो. मला असं वाटतं असं विसरणं हे जीवनामध्ये दुःखाला निमंत्रण देण्यासारखं आहे. तर आपण खऱ्या अर्थानं जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊन जर आपण जीवन जगलं तर मला असं वाटतं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं. एवढं मानवी जीवन हे अमूल्य आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की जी म्हणून आपण ज्यांना म्हणून ईश्वर मानलेला आहे. मग प्रत्येक धर्म संस्थापकांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे, प्रत्येक धर्म संस्थापकांना. परंतु ते जन्मले होते तेव्हा सामान्य माणसंच होती, परंतु त्या माणसांनी जीवनात जगण्याची कला अवगत केली. त्यांच्या हे लक्षात आलं की मी माझ्यासाठी न जगता मी इतरांसाठी जगलो. माझ्या आयुष्यामध्ये आलेले जे काही व्यंग्य आहेत, उणिवा आहेत, यानं मी न खचून जाता त्याच्यावर तर जर मी विजय प्राप्त करत गेलो तर निश्चितपणे मी काहीतरी करू शकतो ही भूमिका त्यांनी डोळ्यासमोर ठेवली आणि ते सतत त्या पद्धतीचं कष्ट करत गेले, संयम बाळगत गेले. म्हणून ते आपल्यासाठी पूजनीय झाले, आदरणीय झाले. आपल्याला देखील या श्रेणीमध्ये माझ्यासह जायचं असेल आणि खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला अवगत करायची असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग जर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनात उतरवायचं असेल तर आपण देखील याच पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. ज्याला खऱ्या अर्थानं दुसऱ्यांच्यासाठी जीवन जगता येतं. आणि अशी माणसं सामान्य नर देखील नारायण होतात. म्हणून नर का नारायण हो जाय असं आपण म्हणतो. परंतु ज्यांना जीवन माणसाचं मिळालेलं असून देखील जे कर्तव्यामध्ये कमी पडतात, जे आचरण करू नये अशा प्रकारचं आचरण करतात, अनितीच्या मार्गाने जातात, खाऊनही ते खातात, पिऊनही ते पितात, षडरिपूंना आपल्या अंतःकरणामध्ये स्थान देतात, अशी माणसं जन्मानं जरी ती माणसं असली तरी कर्मानं मात्र ती पशु आहेत. एखाद्या वेळेस संत असं म्हणाले की पशु वारल्याच्या नंतर त्याचा कातड्याचा तरी उपयोग होतो, परंतु असा जो
कृतज्ञ माणूस आहे, अनितीनं वागणारा माणूस आहे, तो त्या पशुपेक्षाही गयभीत आहे. कारण तो मेल्याच्या नंतर त्याचा कातड्याचा देखील कुणालाच उपयोग होत नाही आहे. म्हणून असं म्हटलं गेलं की पशु का होत पणय्या नरका कचू नाही होत. पशु का होत पणय्या नरका कचू नाही होत. नर करणी करे तो नरका नारायण होत. आपणही अशा प्रकारची करणी किंवा काम करावं की नरापासून आपल्याला नारायणापर्यंत जाता आलं पाहिजे. न की म्हणजे ही आहे माणसाच्या जीवनाची ऊर्ध्वगती, न की आपण अधोगतीकडं जाऊन पशु बनावं. आणि माणसाचं नरचा नारायण होणं, माणसाचा महापुरुष होणं, माणसाचा महात्मा होणं हीच खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची खरी कला आहे. माणसाचा पशु होणं म्हणजे मला असं वाटतं की आपण जीवन जगण्याच्या कलेला चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं नाही असाच त्याचा अर्थ होईल. एवढंच या निमित्तानं आजच्या या व्हिडिओमध्ये बोलतो. याशिवाय आणखीन काही व्हिडिओ पाहायचे असतील तर रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे भाषणं आपण ऐकावीत आणि त्याबद्दलचे कमेंट करून मला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरती बोलण्यासाठीचा आपला आशीर्वाद द्यावा एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.